टिपू सुलतानची शिवाजी महाराजांची तुलना केल्याप्रकरणी हर्षवर्धन सपकाळांविरोधामध्ये गुन्हा दाखल. भाजप आज पुण्यातल्या काँग्रेस भवनासमोर निषेध आंदोलन करणार. अखेर मालेगाव महापौरांच्या दालनामधला टिपू सुलतानचा फोटो काढला. हिंदुत्ववादी संघटनांचा टिपू सुलतानच्या फोटोला आक्षेप. वाद टाळण्यासाठी फोटो हटवला. आमचा कॅप्टन विलिनीकरणावर निर्णय घेईल, घाई कशासाठी? मंत्री छगन भुजबळांचा सवाल. विलिनीकरणाचा विषय संपला, शशिकांत शिंदेंचं विधान. शरद पवारांनी राज्यसभेवर जावा असा आग्रह काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा. सूत्रांची झी 24 तासला माहिती. तर एकत्र बसून यावर निर्णय घेऊ, खासदार संजय राऊतांचं विधान. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची निवड होण्याची शक्यता. संचालकांच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याची माहिती. अजित पवारांच्या निधनानंतर पद रिक्त. भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांना अटक. ठाणे आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. 2025 मध्ये दाखल झालेल्या प्रकरणात कारवाई. चीनच्या सीमेजवळ भारताची मोठी झेप. आसामच्या हायवेवर राफेल आणि सुखोई उतरणार. मोदींच्या हस्ते हायवे एअर स्ट्रीपचं उद्घाटन. मनमाड कसारा चौथ्या मार्गिकेला मंजुरी. 10,154 कोटींचा 131 किलोमीटरचा प्रकल्प मंजूर. 131 किलोमीटरच्या मार्गामध्ये 5 बोगदे असणार. राज्यामध्ये 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये मोफत दप्तर. मोफत दप्तर योजनेसाठी 165 कोटींची तरतूद. मुंबईतील दादर रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त. महापालिका आणि पोलिसांची फेरीवाल्यांविरोधामध्ये धडक कारवाई. दादर स्थानक परिसरानं घेतला मोकळा श्वास. साईचरणी 59 ग्राम सुवर्णदान. 8,42,000 रुपयांचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण हार अर्पण. साई संस्थांकडून देणगीदारांचा सत्कार. मुलुंड दुर्घटनेतील मृतांमध्ये उत्तर प्रदेशातील सरपंचाचा समावेश. माजी सरपंच गंभीर जखमी. मुंबई फिरण्यासाठी सरपंच माजी सरपंचाला मृत्यूनं गाठलं. मुलुंड दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर. चौकशी करून दोषींवर कारवाई करणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. नागपुरात डोळे येण्याची साथ. दररोज 400 डोळ्यांचे रुग्णांना बाधा. डोळ्यांच्या स्वच्छतेची काळजी घेण्याचा नेत्रतज्ञांचा सल्ला.